नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आम्ही पण मजेत. चला तर म्हटलं नवीन दिवसाची नवीन ब्लॉगने सुरुवात. आणि आज खरं तर दिवसभराचं मी काहीच शूट केलेलं नाही, ब्लॉग वगैरे घेतला नाही. पाहुणे आले होते, तब्येत पण बरी नव्हती, त्यामुळं दुपारपर्यंत आराम केला. दुपारून फ्रेश वगैरे झाली आणि माऊ पिऊला दूध वगैरे दूध प्यायचं होतं. मग दूध गरम करून दिलं आणि म्हटलं मग चला आवरलंच येते लगेच, थोडाफार स्वयंपाक पण करून घेऊया, तेवढीच मम्मीला हेल्प होईल. मग स्वयंपाक करून घेतला आणि देवपूजा पण करून घेतली. त्यानंतर बाजार आणलेला होता, तर बघा मम्मी आणि मी भाजीपाला पण निवडत होती. थोडीफार मम्मीला मदत म्हटलं काहीतरी, म्हणून भाजीपाला वगैरे निवडून घेतला. त्यानंतर जेवण केलं, रस केलेला होता आणि भाजीपोळीच केलेली होती. काही भाजी पण होती थोडीफार शिल्लक सकाळची. आणि त्यानंतर बघा लोणचं भरायला घेतलं मम्मीने. मी मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की घरगुती लोणचं करायचं आहे आणि कैऱ्या कट करून सुकायला ठेवल्या होत्या. तर एक दिवस पूर्ण आणि रात्रभर अशा कैऱ्या सुकून दिल्या आणि आज मम्मीने लोणचं भरायला घेतलं. तर बघा याच्यामध्ये मीठ, मोहरीची डाळ, बडीशोप आणि लोणच्याचा रेडीमेड मसाला थोडासा आणि घरगुती मिरच्यांची केलेली लाल तिखट, असं सर्व काही हे आधी ते कैऱ्यांमध्ये टाकून हाताने मिक्स करून घेतलं. आणि मम्मीने तेल कडकडीत तापून घेतलं होतं, त्यामध्ये लसूण आणि लवंग, मिरे असं काही त्याला फोडणी दिली होती. आणि नंतर थंड वगैरे झालं, त्यात हळद वगैरे टाकली आणि ते थंड होऊ दिलं. आणि त्यानंतर सर्व काही ते जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर हे तेल टाकून मग हाताने पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि सर्व काही मिक्स झाल्यानंतर तसंच मुरू द्यायचं. आणि त्यात अजून तेल गरम करून थंड करून टाकावं लागेल, तेव्हा लोणच्याची प्रोसेस पूर्ण होईल. तुम्ही कसं करता लोणचं? तुमची कशी पद्धत आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.